नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलसदायक बातमी समोर येत आहे। आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी दुरुस्ती करायची राहिलेली आहे त्यांनी आता 30 एप्रिल 2026च्या अगोदर त्यांनी ई-केवायसी त्यांची दुरुस्ती करून घ्या, नाहीतर तुमचा कायमचा हप्ता बंद होऊ शकतो। आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ही माहिती दिली आहे की 30 एप्रिल 2026च्या अगोदर जर ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती झाली नाही, त्यांनी ई-केवायसी दुरुस्ती करून नाही घेतली तर त्यांचा हप्ता जे आहे ते बंद होऊ शकतो। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती कशी करायची लाडक्या बहिणीची जर माहीत नसेल तर आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की ई-केवायसी दुरुस्ती कशी करायची आणि तुमचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू कसा करायचा ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। चला आपण बघूयात आपल्या जी लाडक्या बहिणीची ई-केवायसी दुरुस्ती कशी करायची। लाडक्या बहिणींनी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा ह्या वेबसाईटवर यायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे। आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे की ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। जर तुमच्याकडून चुकीचे पर्याय निवडले असते तर या ठिकाणी ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपण या ठिकाणी क्लिक करूयात। आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अगदी तुम्हाला तुमचा लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे। तर या ठिकाणी पहा, आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा तुम्हाला जे आहे ते मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे। टिक केलं त्यानंतर OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जर तुम्हाला एरर येत असेल तर हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही आहे असा एरर जर आला तर तुमचा हप्ता जे आहे तुम्हाला सुरू झाला म्हणायचा आहे आणि तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार असं समजायचं आहे। आणि जर तुम्हाला या ठिकाणी OTP आला, जर OTP आल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, प्रश्न होय नाहीचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा जो आहे तो अर्ज म्हणजे ई-केवायसी दुरुस्ती सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला पुन्हा तुमचे जे बंद झालेला हप्ता आहे ते पुन्हा सुरू होईल। ह्याबद्दल मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपली ई-केवायसी दुरुस्ती कशी करायची याबद्दल पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या YM मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही यूट्यूबवर जा, YM मराठी सर्च करा, त्या ठिकाणी जे आहे ते लाडकी बहिणीची भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत। तुम्ही लाडकी बहीण YM मराठी असं टाईप करा यूट्यूबवर जाऊन, तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहिणीची ई-केवायसी चुकलेली असेल तर दुरुस्ती कशी करायची ह्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। नक्कीच माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।